हे बघा त्या शेळीची कास किती चमकायला लागली आता. एवढं काय बारीक बारीक वेचून खातात काय माहिती बाबा, या शेळ्या लयच बारीक बारीक वेचून खातात. आता उद्या अंड दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर बघू कशी खुडूक होती कशी नाही. आता जवळ जरी गेलं ना ॲग्रेसिव्ह होईल, बघा ती कशी होती तेव्हा कशी करते. त्याच्यामुळे नकोच काही करायला. मी आपल्या बादले घेऊन जातो बाहेर, तुम्ही पाणी प्यारे. आणि हिच्यासाठी खाद्य पण टाकलंय मी आणि चपात्या पण टाकल्यात. यांनी तर सगळं समाप्त केलंय. चलो अभी बाहेर जाते, ज़्यादा डिस्टर्ब नाही करते इनको. चला आता उद्या बघू अंडा देते का नाही. जर दिलं तर म्हणजे ते अजून 8 अंडे देणार आहे, आणि नाही दिलं तर मग समजायचं मग 4च अंडे दिले तिथे. आता गौरी वाट बघू राहिली मकासाठी. तिथं मका ठेवलेली आहे. तिने जे 3 अंडे दिले होते ना राजवंशच्या माधनी मागच्या वेळेस, मी मशीनमध्ये ठेवले होते बरं का. अजून काय त्याच्यात पिल्लं तयार झाले नाही माझ्या मते, होतेत का नाही काय सांगता नाही येते. पण होप करते कि भाई हो जाए उसके अंदर भी चूजे तैयार, ताकि मैं आपको दे सकूँ. मुझे बहुत लोगों के मैसेज आते हैं कि भाई मला द्या मला द्या. तर तुम्हालाच देणार आहे ते, फक्त त्यात तयार झाले पाहिजे. कळणच आपल्याला 2-3 दिवसात अजून. आता मी हिला देतो थोडी मका, कारण की लय रागत आहे. त्यांना टाकली थोडी, त्यांनी खाल्ली कोंडायसाठी. हिला टाकली नाही अजून, लय रागत आहे सध्याला. टाकतो आता हिला. आणि आता डायरेक्ट उद्या भेटू आपण राजवंशने अंडा दिल्यावर. जसं की मी तुम्हाला काल म्हणलं होतं, राजवंशी मादा उद्या एक अंडं देणार आहे. अंडं दिलंय का नाही दिलं काय माहिती, पण तिने डायरेक्ट बसूनच घेतलंय. आता लय ॲग्रेसिव्ह झाली ते. आता लय का अंडं नाही दिलं अजून. अंडं द्यायचंय वाटतं तिला. मला वाटलं ते अंडं देणार आहे. अरे लय बडबड लावली, लय बडबड लावली. काय विषय अरे हां, लय बडबड 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 लावली नुसती. मला वाटलं ते आज शेवटचं अंडं देते काय काय माहिती. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा दिलं असलं आणि खुडूक झाली काय मग ते बाकीचे अंडे तिच्या खाली ठेवायला, पण तिने अजून अंडच दिलं नाही. शेळ्यांना आणि कोंबड्यांना मका आणि बाजरी पण टाकली बाबांनी. आता राजवंश पावायला पण लागली. काय रे काय पावा ना, जाय ना, पाहू ना जाय ना. मग इथं काय माझ्यासोबत भांडणं खेळायचं काय. पावा ना पावा, अन्न खेळा. अन्न खेळायला लागले मग तुम्हाला एकामेकाला मारित येत नसते. यातलं एक नर आपल्याला विकावंच लागणार आहे गाडे. हे ना इतके भांडणं खेळतात. आता ते पंख तुटल्याला बी आलं गिरायक ते विकून टाकू, आणि एक बी विकून टाकू. एकच नर आणि एकच मादी ठेवू, मग परत एक नर एक मादी घेता येईल आपल्याला. कारण की लय भांडणं खेळतात, जाखमा करून ठेवतात एकमेकाला. ते डेंजर जाखमा केल्यात त्याच्यात. चला भाऊ आता बाबां मी चाललोय खालच्या वावरात. चलो राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता बघू लाईनची मोटरीची लाईन आलेली का नाही. आपल्याला द्यायचं आहे इकडं मकाला पाणी, कारण की ना मका बी लय सुकायला लागली बरं का. तसं नाही आली तर सोलरने देणारच आहे आपण. बघा इथं मका लय सुकायला लागली आता. चला बघू काय होतंय काय नाही. चित्र उडत आहे चित्र. बंटे पाडीशीन बरं सगळं गहू, सगळे चित्र झालेत गावात. चित्र. चला भाऊ बघू आपल्या वायरी बिरी नीट आहेत का नाही. इकडे सगळ्यांचे आहे ना सोलरच्या वायरी चोरीला गेल्यात. आपले बघू आता नीट आहेत का नाही. का गेल्या आपल्या बी. तिकडे हिरवा राहिला बाबा गहू फक्त, तिकडं हां आहे ना. ते आता कधी वाढतो काय माहिती. आणि त्या लिंबाखाली तिथंच राहिला फक्त. आता आलाय चालू करायची का नाही आली असली तर. हा चला भाऊ आपली केबल तर सेफ आहे. इकडे ना 2-3 दिवसापासून लय गावात केबल चोरीला गेल्यात. काय त्या दिवशी बोकडे, आता केबल, काय सगळ्या राडाची. चला बघू आपण लाईट आली का नाही. आता आठवडा झालाय लाईट नाही बरं का. आता काय माहिती अजून नाही आली. 9 वाजलेत का, पण 9 तर वाजलेत. मग काय विषय झालाय. ही फ्यूज नाही आहे बसवली, झाली राहू चालू. ओके ओके.
कबुतराचे अंडे सुद्धा इथून गेलेत बरं का. काय आता कोणी ते ससे जे धरतेत ना त्यांनीच नाही देत. आता आपल्याला आहे ना गहू काढायच्या वेळेला बघ किती ससे आणि किती चित्राचे पिल्ल भेटतात. निस्तर आडा हे गावात उंदरं तर नाही झाले बरं का, पण सशानीच लय अडवणी केलंय. चलो अभी चला भाऊ, आता केलं इकडं पाणी चालू. हे छोट्याने एवढा एक वाफा भरत असं बरं का. आता बाबा तिकडं पाईप लावून राहिलेत. आता आहे ना हे इतकं निघलं का हे माझ्या मते उद्या परवा निघून जाईन इकडची मका. आणि मग आहे ना आपण परत इथं रोटा मारणार, परत दुसरी मका लावून देणार आहे. मी इकडून पुढं जशी निघन तशी लावता येईन आपल्याला, असं चाललंय डोक्यात. काल मी जस्ट चक्कर मारायला आलो होतो, मकाकडे लय सुकलेली दिसली. त्याच्यामुळे बाबाला म्हणलं की बाबा पाणी द्यावं लागेल. बाबा आता आपल्याला उन्हाळा बी लागलाय, लई जमीन पाणी पिणार आहे. इकडं आता लसणाला पाणी जाईन. घास तर आता हे वाफा आहे बरं का, पण काय झालंय काय माहिती, या वाफ्याला मध्ये मस्त आलाय, इकडं तोंडालाच लय बारीक पडलाय. काय विषय झालाय काय माहिती. मका इतकी भारी झाली ना आपली, इतक्या आनंदाने खाते ना गौरी शाळ्या. एक म्हणजे थोडं सुद्धा कचरा खाली ठेवीत नाही, सगळी साफ करून टाकतात. आणि किडली पण नाही यावेळेस मका. पण या बारकाल्या मकावर कीड पडायला लागली. आता काय करावं, तिच्यावर मारावं लागेल आता आपल्याला निरम्याचं पाणी. चला घेतलं बाबाने पाणी. आता इकडं आधी एवढं घ्यायचं भिजून, मग इकडं जायचं. आता ती मादी बाहेर आली होती, तिला सोडायला 2 नर गेले. भाऊ तुझं काय म्हणणं आहे, तुला काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? मला ते कोंबडा दाखवायचा तुम्हाला, आपला काळा कोंबडा. त्याला पंख बघा ना किती मस्त फुटलेत बघा, मागून दिसते बघा. यो कसे पांढरे पंख आले. याला तर असा लाथ आणि मारवणार लय लागलं बघा यानं मला. इथं लय डेंजर आहे. चला भाऊ, शेळ्यांना आता गवत आणलंय, कुट्टी करायची. शेळ्याला वाट बघू राहिल्यात. पण आता माझी नजर गेली, मी आहे ना राजहंसलाच खायला भाकरी घेऊन चाललो होतो बरं का. ती आली आहे बाहेर. आता अंडा देऊन बाहेर आली का कशाला आली काय माहिती बाबा, बघावं लागेल. त्यांना आहे ना इथंच खायला देतो आता मी, इथंच बाहेर सोडतो. मग प्लॅन होता तिकडं आताच नेऊन द्यायचा, पण आता आहे ना बाहेरच ठेवतो त्यांना खायला. त्याची कुट्टी करतो आणि देतो शेळ्यांना टाकून मस्तपैकी. आता चला याचे बारीक बारीक तुकडे करावं लागते. जरा भाकरी कडक झाल्यात, थोड्या पाण्यात भिजून घालावं लागते ना, लईच कडक झाल्यात. आपण राजवंतला स्पेशल भाकरी करतो बरं का, बघा जाड करतो. आजी जाड करतात भाजरी. चलो अभी थोड़े पानी में इसको भिगो के रख देंगे और डाल देंगे राजहंस को. मुझे आइडिया नहीं थी कि ये होगा भाई. इसने तीसरा अंडा भी दे दिया, दूसरा चौथा पांचवा अंडा भी दे दिया. अच्छा हुआ 5वां अंडा दे दिया. ये देखो फ्रेश अंडा है. चलो ये डमी अंडे इधर रख देंगे, इसको घर में रख देंगे अभी. मला वाटलं देती 4च आता. चला 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 तुम्हाला देतो. चला 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 तुम्हालाच आता. मला वाटलंय ना 4 मध्येच भागत काहीचं, पण दिलं आता हिने 5वां अंड पण दिलं. धन्यवाद, टाटा बाय बाय. आणि तुम्हाला जे दुपारी म्हणलं होतं ना मी, आपल्या 3 दिले होते अंडे, त्याच्यातले आपण मशीनमध्ये ठेवले. त्यात आहे ना एखादंच पिल्लू तयार झालं बरं का. आणि काय अंडा येते बाई. आणि ना सकाळी 4थं अंडं ठेवलं आहे मशीनमध्ये. आता हे 5वं पण देतो मशीनमध्ये ठेवून. तुला देणार आहे दम काय, मला फक्त आता हे गोण्यान ते उचलून तिकडे घेऊन जाऊन द्या. भान नाही खेळात काय. लयच भांडणं खेळायला लागलेत बाबा. कुठे फिरतो गोलू तू, नाक काळं कम केलं. हां चल चल, तुला मी आज चल ना. बदकं सोडायच्यात मला राखण करू लागते त्यांची. चल 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 चल. इथंच थांब, मी बदकं आणतो. त्या राजहंसला पाण्यातून बाहेर काढावं लागेल आता. चला हटा रे, बदकं आहे ना आता स्पेशल. चला 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 चला, त्यांच्यासाठी स्पेशली तयारच केलेलं आहे मी. पळाली कुठे जाऊ कुठं नाही, कुठं जाऊ कुठं नाही, कुठं जाऊ कुठं नाही. चाललंय एक गाडी पळली का दुसरी गाडी पळली पाहिजे माग माग. चला 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 चला. टपा 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 टपा. लंगड तंगड कोण आहे. जाय पळ पळ पळ, मारुडी माळुडी. तुला असं धरून टाकतो. ते आपला काळा पाहिला कुठे गेला काय माहिती. 2 कुठे गेले ते तैल. इथं 2 जण. तू इथं वय रे, जाय ना पाहू ना.
ते दोघं पण इथं आहेत मस्त. ते आता उन्हाचे लय गरमलं होतं त्यांना आता इतका वेळेस. त्याला तर यांना बी जरा लक्ष द्यावं लागेल, कारण की आता कावळे बिवळे यायला चालू होते. गौरीचा मस्त आराम चाललाय. गौरी मस्त आराम चाललाय का नाही गौरी? हां काय काळी भांगार दिसते गौरी तू, एवढी मोठी दिप्पाडच्या दिप्पाड. चला थोडे ना गहू आहे त्याच्यात. गोल्या लक्ष द्या, कावळ्यापासून लक्ष दे जरा, मी आलोच. लक्ष द्यायला लावलं येतं, ते पाण्यात उतरायला चाललाय गडी. पाण्यात चालला भाऊ तू, लक्ष द्यायला लावलं मी, तू पाण्यातच चाललाय थेट. हां घाबरले ना तुला ते? कुठं गेलं एक? काय आहे, काय कम पडलं तुला आता? काय राहिलं खायचं तुझं? जा इकडे थांब, बोकडे पैसे उभा राहा. चला ते मस्त दाणे खाऊ राहिलेत आता, आणि मस्त पाहू राहिलेत. मी घेतो सावलीला बसून, इथं मस्त काम चालू आहे यांचं आता. झोपा झोपा चाल. अगो अगं बाबो वक्कच बसली इकडून सगळी भरली. चिंग नको मारू भाऊ फक्त गौरे, नाही तर झालं सगळं. मस्त मांडीवर झोपली आता गौरी.